चिखलीला पोहोचलेलो आहे. चिखलीचा बस स्टँड आहे, बघू शकता तुम्ही. चिखलीवरून आता आज माझ्या गावाकडे जाणार आहोत. बघूया आता आपण पुढं जाणार आहे गावाकडे. बघूया आता इथून नाही का समोरचा रोड माझ्या गावाकडे जाणार आहे. इथं असे गजानन महाराजचे फ्रेम लावले गावाकडे जाणार आहे रोडावर. हा रोड गावाकडे जातो मग आता. चला बघूया माझं गाव कसं आहे. शिवाजी महाराजांची प्रतिमा हे असं मंदिर दिसेल. हे बघा समोर आला मंदिरामध्ये आपण. तिथं गेल्याला समोर आहे शनी मंदिराचं. शनी मंदिर छोटंसं बघू शकता तुम्ही. जाऊयावरती आपण. हे अशा प्रकारचं शनी मंदिर आहे. वरती एक घंटा आहे. अशा प्रकारे स्ट्रक्चर आहे. आता आपण खाली जाऊया. अशा प्रकारे झाडे लावलेली इथं आजूबाजूला बघू शकता तुम्ही. हे आपलं चिंचित झाड आहे मंदिराजवळचं. बघू शकता कशा प्रकारे. आता आपण आलो मंदिराकडं. हे मंदिरामध्ये गेल्यानंतर बघू शकतात हे पालखीसाठी आहे. बघू शकता गणगणात होते गजानन महाराजच्या. तर पुढं जाऊया. बघू शकता तुम्ही हे वरती आलेलो आहे आपण. इथं बजरंगबलीची मूर्ती आहे, प्रतिमा. इथं बघू शकता तुम्ही मूर्ती. रामाची, सीताची, लक्ष्मणाची मूर्ती. हे बघूया हे अशा प्रकारची मूर्ती आहे. आता पाठीमागून बघूया आपण कशा प्रकारचं मंदिराचं स्ट्रक्चर आहे. हे अशा प्रकारचे डिझाईन केलेल्या मंदिरामध्ये. हे असं पूर्ण फिरतोय पाठीमागून प्रदक्षिणा करतोय आपण. आता खाली आल्यानंतर वापस ही नंदीची एक प्रतिमा दिसते. नंदीची नंदी इथं बघू शकता. आणि इथं एक महादेवाची पिंड आहे बघा कशा प्रकारची पिंड आहे. आतमध्ये ते महाकालचं विंग काढलेलं आहे. गणेशजीची मूर्ती आहे बघू शकता अशा प्रकारे. आता आपण जाणार पुढं.
आता आपण खाली जाणार आहोत. हे आलेलं खाली आपण. खाली गजानन महाराजांची मूर्ती आहे, बघू शकता तुम्ही. मस्त आणि सुंदर अशी प्रतिमा आहे गजानन महाराज. बघू शकता. याच्यानंतर आपण वरती जाऊन बघूया पाठीमागं काय आहे. श्री गजानन महाराज मंदिर, जे आपण आत्ता गेलो ना मंदिराकडं, इथलं लिहिलेलं इथं. आता एक प्रदक्षिणा घालूया आपण. असं पुढं आल्यानंतर आता पुन्हा आपण वर जाणार आहे गजानन महाराजाला पाय पडून. डबल पायऱ्या आहे अशा प्रकारे, म्हणजे स्ट्रक्चरच वेगळं आहे त्याचं. बघू शकता तुम्ही. जसं शेगावचं गजानन महाराजाची मूर्ती आहे ना, त्याच प्रकारे इथे मी मूर्ती स्थापित केलेली आहे. असं भव्य असं एक मंदिर आहे, बघू शकता तुम्ही. माझ्या गावामधलं, ज्या गावात सुंदर असे मंदिर आहे तुम्ही. त्यासमोर पाण्यात टाकी. सुंदर प्रकारचं मंदिर आहे. तर पुढं जाऊया आपण. हे असे माझ्या गावातलं मंदिर आहे, सुंदर असं बघू शकता पूर्ण. धन्यवाद.